राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दिल्लीमध्ये 3 दिवस वार्षिक बैठक आहे। दिल्लीतील वसंत कुंजमध्ये 46 प्रांतांमधील प्रचारकांची आजपासून बैठक आहे। सरसंघचालक मोहन भागवत आणि दत्तात्रय होसवळे मार्गदर्शन करणार आहेत। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने वर्षभराच्या कार्यक्रमांवर चर्चा होणार आहे आणि या बैठकीत सर्व प्रांत प्रचारक, सहप्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक आणि सहक्षेत्र प्रचारक सहभागी होतील। तसंच आरएसएसशी संलग्न असलेल्या विविध संघटनांचे राष्ट्रीय संघटना सचिव सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, हा जो आरएसएसचा मेळावा आहे किंवा ही जी वार्षिक बैठक आहे, काय नेमकं त्याचं वैशिष्ट्य असेल, काय नेमकं त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट असेल? या बैठकीमध्ये विशेष बाब म्हणून जर आपण पाहिली तर आरएसएसचं हे 100 वर्ष पूर्ण करणारं वर्ष आहे। त्या दृष्टिकोनातून पुढील म्हणजे दसरा मेळाव्यामधील आरएसएसच्या संचलनानंतर पुढील 2 ऑक्टोबर 2026 पर्यंत कार्यक्रमाची आखणी जी आहे ती केली जाणार आहे। दुसरी गोष्ट यामध्ये महत्त्वाची आहे की आरएसएस ही भाजपची मातृसंस्था मानली जाते। वैचारिक मांडणी ही आरएसएस करते असं सातत्यानं सांगितलं जातं। मात्र अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने भाजपमधील विचारधारा आणि विचारधाराला न मानणाऱ्या पक्षांसोबत झालेल्या युती या संदर्भात देखील मंथन होण्याची शक्यता या बैठकीमध्ये शक्यता आहे। मात्र ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये चर्चासत्र, त्याचबरोबर भविष्यामध्ये कारण पुढील 100 वर्ष पूर्ण होत असल्यानं त्याची शिबिरं, त्या कार्यक्रमाचं आयोजन आणि देशभरामधील विविध कार्यक्रमांचं जे आयोजन होणार आहे या संदर्भामध्ये 3 दिवसांची बैठक यामध्ये अपेक्षित आहे। आणि 3 दिवसामध्ये फक्त भारतभरच नाही तर जगभरामध्ये आरएसएसचं जे जाळं विणलं गेलेलं आहे त्या ठिकाणी देखील कार्यक्रम अपेक्षित आहे। त्याचबरोबर यामध्ये काही ठराव देखील पास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामध्ये बांगलादेशमध्ये खास करून हिंदूवर होत असलेले अत्याचार असो किंवा इतर देशांमध्ये जे हिंदू बहुल नाहीत मात्र त्या ठिकाणी हिंदूवरती अत्याचार होतात त्या संदर्भात देखील आरएसएस भूमिका जी आहे ती या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळं ही जी बैठक आहे ही संघाच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाची आणि ऐतिहासिक बैठक होण्याची शक्यता आहे सिद्धी। त्यामुळे या बैठकीकडे फक्त भारताचं नाही तर जगाचं लक्ष लागलेलं असणार आहे। अगदी धन्यवाद शिवाजी सगळ्या तपशिलांसाठी।